दाखवून विशेष करून गरीब वर्गातल्या लोकांना, साध्या भोळ्या लोकांना त्या ठिकाणी एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतर करण्याच्या प्रयत्न, काही घटना त्या ठिकाणी राज्यामध्ये झालेल्या होत्या। ऑलरेडी देशामध्ये 7 ते 8 असे काही राज्य होते की त्यांनी हा कायदा त्यांच्या राज्यामध्ये लागू केलेला होता। आज महाराष्ट्र सरकारने देखील विधानसभेमध्ये हा कायदा, हे बिल त्या ठिकाणी आणलेला आहे, ज्याची विस्तृत चर्चा येणाऱ्या आठवड्यामध्ये सभागृहामध्ये होईल। नितेश राणे प्रामुख्याने या प्रश्नावरती फार आक्रमक होते, त्यांचा काही सल्ला होता का एकंदरीत या? एकंदरीतच सरकारचंच हे धोरण होतं की अशा बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराला कुठेतरी त्या ठिकाणी आळा घातला गेला पाहिजे। विधानसभेतले सदस्य असो किंवा समाजामध्ये काही संघटना, काही मंडळी होती की जे सातत्यानं अशा घटना त्या ठिकाणी सरकारच्या लक्षात आणून द्यायच्या। मग अशा वेळेस याच्यावर कुठेतरी बंदी घातली गेली पाहिजे, याच्यावर कुठेतरी आळा घेतला गेला पाहिजे। जी उपाययोजना राज्यातल्या काही इतर देशातल्या काही इतर राज्यांनी केली होती, ती उपाययोजना आपल्या राज्यामध्ये केली पाहिजे। याच्याकरिता महाराष्ट्र धर्म अधिनियम 2026 आज विधानसभेमध्ये आणण्यात आले आहे। काही काळामध्ये या घटनांमध्ये सातत्यानं वाढ याला चाळा घालण्याकरिता ह्या कायद्यामध्ये तसं प्रावधान करण्यात आलेलं आहे। या पद्धतीने ह्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या त्या ठिकाणी व्यक्ती असो किंवा संस्था असो त्यांच्या कारवाई करण्यात येणार आहे। विशिष्ट धर्माला कुठेतरी टार्गेट केलं जाते अशी टीका विरोधकांकडून। त्याच्यामध्ये कुठल्याही एका विशिष्ट धर्माला टार्गेट न करता समाजातले जे साधे भोळे, विशेष करून गरीब लोक आहे, यांना अनेक वेळेस बळजबरीने किंवा कधी लालूच दाखवून, प्रलोभन दाखवून त्यांचा एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतरण करण्यात येते आणि नंतर मात्र त्या व्यक्तीला, त्या नागरिकाला त्या ठिकाणी मनस्ताप होतो। अशा वेळेस त्याला मदत झाली पाहिजे, याच्याकरिता हा कायदा त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे।